जास्त वय आहे आणि चेहऱ्यावरती यातना दुःख त्यांचं दिसत आहे, पण तरी सुद्धा या मोर्चामध्ये त्या सहभागी झालेल्या आहेत. काय मागणी आहे आजी आणि कशासाठी तुम्ही निघालात, कधीपासून निघालात? पासून निघलो आता आम्ही. काय करता, पोलिसांना मारापीट केली, गड्याला गाडीत केलं, बायाला गाडीत केलं, धडधड मारलं. कामना असा अत्याचार करा आमच्यावर. ऐकून घ्यावं पा आणि आमचा झेंडा लावून द्या. तुमचा काही मागणी नसताना, गुन्हा नसताना, तुमच्या झेंड्याची काही तक्रार नसताना झेंडा काढला असं मागणं आहे. तुमच्या सगळ्या महिलांवरती अन्याय अत्याचार केला, तुमच्या सगळ्यावरती अन्याय अत्याचार केलेला आहे. आता हे जोपर्यंत तुमची मागणी होणार नाही तोपर्यंत तुम्ही काय भूमिका आहे? तिथंच राहणार आहात की वापस येणार आहात? तिथंच राहणार. जोपर्यंत झेंडा लागत नाही तोपर्यंत आम्ही तिथंच राहणार. या वयोवृद्ध आजीची मागणी आपल्याला बघायला भेटेल की जोपर्यंत ध्वज त्या ठिकाणी लागणार नाही आणि ध्वज काढणाऱ्या मुजोर प्रशासनावर जोपर्यंत कार्यवाही होणार नाही, या वयोवृद्ध आजी सुद्धा त्या आंदोलनामध्ये तिथपर्यंतच राहणार आहेत, असं या आजीची भूमिका आहे. प्रशासन यावरती काय निर्णय घेत आहे आणि संबंधित अधिकाऱ्यावरती काय कार्यवाही होणार आहे आणि खरंच या बिरोळ्यातल्या या बौद्ध बांधवाला, आंबेडकर समाजाला न्याय मिळेल का नाही हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. आपण पाहत राहा प्रजाशाहीचा आवाज न्यूज मीडिया, हिंगोली. जय भीम, जय भीम महाराष्ट्र.